Zee24 एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर स्वागत आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा. स्ट्रेस येतो पण आणि त्यानंतर एका महिलेने आपल्याला अशी प्रतिक्रिया दिली की हा जर स्ट्रेस नसेल तर, कारण या स्ट्रेसची इतकी सवय झालेली असते की तो नसेल तर उलट त्याचा त्रास होतो. आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत प्रज्ञाताई आहेत. प्रज्ञाताई, प्रत्येक प्रतिक्रियेमध्ये हे दिसत होतं की प्रत्येकीला स्ट्रेस येतो पण त्याची सवय झालेली आहे. पण या सगळ्या स्ट्रेसमुळे तिच्या शरीरावर आणि तिच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा याचे परिणाम होत असतात. हे तिला जाणवत नाही. बरोबर आहे. स्ट्रेस येतो पण तरी सुद्धा ह्या महिला आनंदित दिसतात. म्हणजे बऱ्याचदा अशी शक्यता असते की स्ट्रेस आपल्याला येतो आहे हे आपण कोणाशी शेअर करू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही किंवा ते आपल्याला समजत नाही. आणि असा वर्षानुवर्षाचा स्ट्रेस हा साठत गेल्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्याचे दुष्परिणाम होतात. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साधी लक्षणं म्हणजे छातीत धडधडणं, डोकेदुखी, सततची आजारपणं, इम्युनिटी कमी होणे अशी बारीक सारीक लक्षणांपासून ते गंभीर शारीरिक आणि मानसिक विकार म्हणजे औदासिन्य, डिप्रेशन किंवा सायकोसोमॅटिक आपण ज्याला म्हणतो की मनोकायिक म्हणजे स्ट्रेसमुळे शरीरावरती जो होणारा परिणाम असतो त्यामुळे हे मनोकायिक विकार होतात. म्हणजे तणावजन्य म्हणजे मायग्रेन असेल किंवा सोरियासिस असेल अशा प्रकारचे जे काही हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, तर हे सगळे जे काही तणावजन्य सायकोसोमॅटिक इलनेसेस आहेत हे वर्षानुवर्षाच्या साठलेल्या ताणामुळे हा ताणाचं निराकरण होत नाही, स्ट्रेस मॅनेजमेंट होत नाही. बहुतेक वेळेला त्या स्त्रियांना स्वतःला समजत नाही आणि तसं न झाल्यामुळे मानसिक दृष्टीने ताण शेअर केला जात नाही आणि शारीरिक दृष्टिकोनातून रुटीन हेल्थ चेकअप्स किंवा ज्या काही तपासण्या असतात किंवा आपल्याला काही बारीक सारीक गोष्ट झाली त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा कल होतो. कारण आपण आजारी पडलो तर मग आपल्या घरच्यांचं कसं होणार किंवा आपल्या अशा प्रकारे म्हणजे छोटी छोटी ही जी कारणं असतात ती दुर्लक्षित केल्या गेल्यामुळे, त्याच्या योग्य तपासण्या न केल्या गेल्यामुळे ती एकत्रितपणे साठून त्याचं गंभीर आजारांमध्ये रूपांतर होऊ शकतं. ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना दिवसभरातल्या सततच्या ताणाचा थेट परिणाम तिच्या आरोग्यावर होत असतो. या करिअरिस्टिक महिलांच्या एकूणच शारीरिक स्वास्थ्याचा आढावा घेतला तर काय होतंय, काय घडतंय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 68% नोकरदार महिलांना लठ्ठपणा, डिप्रेशन, पाठदुखी, डायबिटीस आणि हायपरटेन्शन सारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तर 30 ते 40 या वयोगटातील 60% नोकरदार महिलांमध्ये थकवा, चिडचिडेपणा आणि निद्रानाशाची समस्या आढळून येते. पंच्याहत्तर 70% नोकरदार महिला डिप्रेशन आणि एन्झायटीच्या शिकार असतात. याविषयी पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत. प्रज्ञाताई, आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर, पण या सगळ्या स्ट्रेसमुळे, या सगळ्या ताणामुळे तिच्या कुटुंबावर सुद्धा या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की खूपदा तिला स्वतःलाच हे जाणवत नसतं की मला ताण आहे किंवा मला तणाव आहे. बरोबर आहे. अगदी तिला स्वतःला जाणवत नसतं. अशा वेळेला तिच्या कुटुंबानी किंवा तिच्या नोकरीच्या ठिकाणी तिच्या कलिग्सनी किंवा बॉसनी तिला गृहीत न धरता, म्हणजे तिला एक रोबोट सारखं ती सतत बॅटरी संपेपर्यंत काम करतच राहणार आहे त्याच एफिशियन्सनी असं गृहीत न धरता तिच्या छोट्या छोट्या आरोग्याच्या तक्रारीकडे किंवा स्वभावातला बदल म्हणजे जसं चिडचिडेपणा आहे किंवा ती जास्ती थकते, थोड्या थोड्या वेळाने तिला बसावंसं वाटतंय, दमली आहे, असं जर जाणवत असलं तर त्याच्याकडे इतरांनीही लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिचा स्वतःकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ही एक महिला म्हणजे आपण दुय्यम आहोत किंवा आपल्यावरती सगळ्यांची जबाबदारी आहे, मग आपण आपल्या मनात जे येतंय ते कसं एक्सप्रेस करायचं. किंवा बऱ्याचदा असं होतं की नोकरदार महिला असू देत किंवा गृहिणी असू देत, त्यांना एक्सप्रेस करायला म्हणजे आपल्या मनातलं सांगायला ठिकाण नसतं. माहेरी त्यांना जाता येत नाही दिवसेंदिवस किंवा तिथेही त्या फ्रीली बोलू शकत नाहीत. जुन्या मैत्रिणी तुटलेल्या असतात, मैत्रिणींसाठी स्वतंत्रपणे वेळ काढता येत नाही. सगळ्याच गोष्टीत काही त्या कुटुंबियांशी किंवा आपल्या नवऱ्याशी बोलू शकत नाहीत. अशा वेळेला जे काही प्रॉब्लेम्स असतात, ताणतणाव ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा लिमिटेड म्हणजे पूर्ण सगळं मनातलं त्या बोलू शकत नाही. तर अशा वेळेला हा ताण एक्सप्रेस करण्याचं ठिकाण आणि आपल्याला ताण आहे किंवा काही समस्या आहेत हे समजून घेणे हे खूप महत्वाचं आहे. आणि योग्य आहार किंवा आपले छंद आहेत,
आपला व्यायाम आहे, हे सगळं संतुलित त्यांनी ठेवलं पाहिजे. आणि कितीही वेळ कमी पडला तरी ह्या पर्सनल गोष्टींना तेवढा वेळ त्यांनी द्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. खरं तर प्रत्येक सुपर वुमनने किंवा मग जी गृहिणी आहे तिने सुद्धा आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि आता हे सगळं घडून गेलेलं आहे, त्यामुळे त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. पण उपाय करण्यापूर्वी हे सगळं घडूच नये यासाठी काय करायला हवं यावर सुद्धा चर्चा करणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा झी24 तास सुपर वुमन. झी 24 तास एक पाऊल पुढे.